राज्य भर में एसआईआर की प्रक्रिया जारी है, लेकिन नागपुर में इसे लेकर विवाद भी बढ़ गया है। कांग्रेस समेत कई नागरिकों ने प्रक्रिया पर सवाल उठाए हैं। इन आरोपों के बीच जिलाधिकारी कुमार आशीर्वाद ने कहा कि अधिकांश पंजीकरण पूरा हो चुका है, शेष समस्याएं जल्द दूर की जाएंगी। साथ ही उन्होंने सभी राजनीतिक दलों और नागरिकों से एसआईआर प्रक्रिया में सक्रिय सहयोग करने की अपील की है। एक गोष्टी लक्षात ठेवा की कलेक्टरचा आढावा कोण घेत असतो एसआयआर बद्दल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेत असतो, बरोबर। ते कुठल्या गोष्टीवर आढावा घेतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया? डिस्ट्रीब्युशन किती झालं आणि डिजिटायझेशन किती झालं। डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी माझ्यासाठी कलेक्टर म्हणून सर्व जे पार्टी आहेत, सर्व पार्टी त्यांची मदतची मला आवश्यकता आहे। मी असा कुठल्याही परिस्थितीमध्ये यंत्रणा मशीनरी करू शकत नाही की ह्यांची मदत घ्यायची आणि त्यांची मदत। अरे मुझे अपना परसेंटेज बढ़ाना है भाई, मुझे रोज उत्तर देना होता शाम को VC पे, है ना। तर माझ्यासाठी हेच मतलब महत्त्वपूर्ण आहे की आता मी 85% वर आहेत, उद्या 86, 87, 100% झालंच पाहिजे। माझ्यासाठी हेच महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासाठी सर्व पक्षांचे सर्व बूथ लेवल एजंट नगरसेवक सर्वांची माझी मदत लागणार मला, है ना। सो ये सब थोड़ी वैसी बातें हैं कि हमें एक्टिवेट नहीं किया। जे प्रफुल्ल गुर्दे साहेब होते ते सर्व बैठक प्रत्येक बैठकमध्ये होते ना, प्रत्येक बैठकमध्ये ते हजर होते। प्रत्येक बैठकसाठी त्यांनी नोटीस दिली आहे। ते पॉलिटिकल पार्टी ऑफ नागपूर जे आहे त्या ग्रुपवरती आहेत, बरोबर। तर तुम्ही तुमचे बूथ लेवल एजंटला ॲक्टिवेट करा, माझी हीच विनंती आहे। माझं असं अजिबात म्हणणे नाही आहे की त्यांचे ॲक्टिव्ह नाही आहेत, है ना। अजिबात मी जे आतापर्यंत सांगितलं त्याचा अर्थ असा अजिबात काढू नका की त्यांचे ॲक्टिवेट नाही आहे। पण माझी सर्वांना हीच विनंती आहे की सगळ्यांनी आता 8 दिवस शिल्लक आहे, सर्वांनी त्यांचे बूथ लेवल एजंट नगरसेवकला ॲक्टिवेट करा ताकि आपके वोटर इसमें रह नहीं जाए, है ना। हेच आहे आमचं।